औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनाहून रांजणी तालुका पंढरपूर येथे परतणाऱ्या भाविकांची छोटा हत्ती गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत 4 लहान मुले व 4 महिलांसह 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत रांजणी गावचे असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने छोटा हत्ती गाडी थेट रस्त्याकडेच्या विहिरीत कोसळली. ही विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असून तिला कोणतेही संरक्षक कठडे नव्हते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. या अपघातात इंदुबाई दशरथ बावचे 60 वर्ष, पूजा अमोल सातोरे वय वर्ष 23, पूजा बालाजी बावचे वय 27, अश्विनी संदीप बावचे वय 27, संस्कार संदीप बावचे वय 14, संस्कृती संदीप बावचे वय 14, पूजा बालाजी बावचे 6 महिने व आरव अशोक सातोरे 8 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती मुर्मू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% रिलीफ आहे.